हळू पडायची का? पकवाज माऊलीनं लावलाय, उद्याच्या बातम्याला जर माऊलीची गाठ नाही पडत आपल्याला तसाच वापरता येतो. काही काही माणसं एवढं चांगलं लावतात. एकाला लावता येतं तर त्याला वाजवा येत नाही, वाजवायला येतं त्याला लावायला. असंच आहे सगळं. आणि परमार्थामध्ये सुद्धा याच गोष्टीची जास्त अडचण आहे. एखाद्याला चांगल्या कुळामध्ये जन्म मिळाला, गुणी माणूस आहे, पण चांगल्याच्या कुळात जन्म मिळाला नाही. आणि काही माणसं असे की ते चांगल्याच्या कुळात जन्माला आले आणि वागायला अति उत्तम, वागायला आधी उत्तम. म्हणून काही सुकुलीन आणि काही सुशील, काही कुलीन आणि काही सुशील. काही माणसं सुशीलही असतात आणि कुलीनही असतात. देव पाहताना, अंगीकार करताना आम्ही तरी कोणाला जवळ करू? ज्याच्याकडे दोन्ही बी गुण आहेत त्याला जवळ करू. होय ना, दोन्ही बी गुण आहेत त्यालाच आम्ही जवळ करू. पण देव या बाबतीत एक गोष्ट त्याच्या अंतःकरणातलं बघतो, अंतःकरणातलं बघतो. आणि अंतःकरणातलं बघून बाकीच्या गोष्टीला गौणत्व देतो. देव गौणत्व देतो. मी उदाहरण सांगतो. देवाची प्राप्ती करायची, देव कळावा म्हणून वेदशास्त्र एवढे बेजार झाले. त्याला ओढ दिला नाही. काही साधकांनी देवाच्या प्राप्तीसाठी संसाराचा त्याग केला, अरण्यामध्ये जाऊन राहिले, तिथं तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली. भगवंताच्या नावाचा अखंड हाका मारल्या, भगवंताला नुसता जप केला, हाका मारल्या, पण त्याला ओढ सुद्धा दिलं नाही, त्याला ओढ सुद्धा दिला नाही. आणि वनवासात असताना की वानर, होय काय तपश्चर्या केली का वानरांनी अस्वलाने तपश्चर्या केली का? नाही, काय तपश्चर्या केली नाही. नाथ महाराज भागवतामध्ये असं वर्णन करतात की तू देव असा की जो देव वेदशास्त्रांनी हाका मारून वरडून तुझ्या पाठीमागे लागले, पण त्यांच्याकडे वळून सुद्धा बघत नाहीस. आणि ती वानर तुला बोलत नसली तरी पुढे कसं करा म्हणून त्या वानराचे राय घ्यायला तुला काय कारण? त्यांच्या अंतःकरणात एक भगवंताच्या बद्दलचा ओलावा होता. हे भगवान ते जाणत होते. म्हणून काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या आणि काही गोष्टी शेवटी चांगल्या. काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या, काही गोष्टी शेवटी चांगल्या. कधी कधी एखादी हानी होणारी गोष्ट असते आणि ती गोष्ट करत असताना लाभ होतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेला दृष्टांत आहे. एक माणूस दंडाच्या रस्त्याने चालला होता, एकेरी वाट होती, आणि एकेरी वाटेने जात असताना दुपारची वेळ आहे आणि चोरांनी बघितलं आणि त्याला पाठलाग करू लागला आणि हा पळू लागला. आणि पळता पळता एका वाळलेल्या कसपटामध्ये जाऊन बसला आणि चोरांनी बकल हुड केलं तर त्याला गवसालच नाही. आणि त्या चोराने गवसुली म्हणून असं खाली उकरीत होता, हळूहळू का त्या चोराला दिसून येईल. ती चोर हुडकून बेजार होऊन निघून गेले. आणि उकरता त्याला काय लागलं? धनाचा हांडा. काय लपला होता कशाला? चोरापासून वाचण्यासाठी. सापडलं काय? धन. हा, म्हणजे हे वाईटातून चांगलं आहे. विठाला 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 ज्याच्याकडे कुठल्याच प्रकारचा अधिकार नाही, पण त्याचा जर भगवंतानं स्वीकार केला, देवाला वाटलं याला जवळ करावं, कोण पुण्य केले गोपाळी काय ती सोवळी का ओळी. नाथ महाराज भागवतात लिहितात ते गवळ्याची पोरं काही ते आंघोळ केलेली होती का लई सोहळ्यामध्ये होत्या. सोहळ्यात बेजार होऊन जन्माचा जन्म गेले, पण त्याला ओळ सुद्धा दिली नाही या भगवंताने, आणि त्या गोपाळाच्या मागे हिंडतो. नाथ महाराज म्हणतात कोण पुण्य केले गोपाळी काय ती सोहळी का ओळी, तयांचे उच्चिष्ट कवळ निगिरी सप्रेम मेरी गुलत.
पांडवांच्या बाची काय लागे, त्यांची बिंबटे सोशी अनेके. मी सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचेही पांगे पांगे. माझी काय क्षीण झाली शक्ती, मज गोपिका गावी बांधिती. त्यांच्या प्रेमाची मज प्रीती, मी स्वय श्रीपती भोगीत. विठाला 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 विठाला. भगवान स्वीकार करत असताना या सगळ्या गोष्टी बघतो हे सगळ्याला मान्य आहे. तुकाराम महाराजांना मान्य नाही का की देव स्वीकार करत असताना चांगल्या कुळात त्याचा स्वीकार करतो? तुकाराम महाराजांना माहित नाही का? माहिती आहे. त्या हत्तीने हाक मारली होती गजेंद्रानं, ते काय कुठल्या चांगल्या कुळातला होता? होय, कुठल्या चांगल्या कुळातला होता? त्याला काही वेद मंत्र येत होते का? त्याला काय गीतेतले श्लोक पाठ होते का? काय होतं त्याच्याकडे? त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण त्याने एक हाक मारली आणि त्या हाकेला हो देऊन भगवान धावत आले. काय कारण? त्याचा पूर्व संस्कार आणि त्यानं अंतकरणामधून भगवंताला जी हाक मारली त्या अंतकरणातलं देव पाहतो. देवाला अंतरातलं कळतं आणि अंतरातलं घ्यायची सवय आहे. अंतरीची घेतो अंतरीची घेतो आहे भावाची आहे भावाची. अंतरीची जोडी पाहे जोडी भावाची. कुठल्याही पैलून ज्याचा स्वीकार करायचा आहे त्याचा अंतरण शोधतो आणि अंतरांगाला जाऊन अंतरातलं घेतो, अंतराची गोडी ती घेतो. मी आता परवाच भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव जन्माला ज्याच्या पोटी जन्माला येण्यासाठी त्या दशरथ राजाचीच परीक्षा येते. घेतली का नाही दशरथ राजाची परीक्षा? किती परीक्षा त्याची? त्याच्यात आता वेळ घालत नाही, मुद्दा तुमच्याकडे उपस्थित करतो. ज्याला बाप म्हणून स्वीकार करायचा आहे त्याच्या पुढे श्रावण बाळवधाचं संकट आणून ठेवलं भगवंता. होय ना, सगळ्याला परिचित आहे ना तो श्रावण बाळाचं वध. त्याच्या श्रावण बाळाच्या वधाचं संकट त्याच्या पुढे उभं केलं आणि त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप देऊन टाकला की माझ्या मुलाच्या वियोगाने माझा जसा प्राण जातोय तसं तुझा सुद्धा प्राण तुझ्या मुलाच्या वियोगाने जाईल. शाप दिला. म्हणजे ज्याचा बाप म्हणून स्वीकार करायचा आहे त्याच्या मागे खूप मोठी कथा आहे. होय ना. अहो, त्या दशरथ राजानं त्या श्रावण बाळाला ज्यावेळी बाण मारला ना, त्या बाणाचं वर्णन नाथ महाराजांनी रामायणामध्ये केलंय. ते काय कसं वर्णन करतात बघा. शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर दिवसभर शिकार मिळाला नाही. दुपारच्या पारी एका सरोवराच्या काठावर थांबला होता आणि कुठलं तर सावज येईल इथं तळ्याला पाणी प्यायला आणि मग मी बाण मारून शिकार करेल असं वाटत म्हणून बसला होता एका झाडाच्या आडोश्याला लपून बसला. आणि ते श्रावण बाळ त्या आई वडिलांनी पाणी मागितलं. पांतस्त वाटसर होते. आई वडिलांनी पाणी मागितलं म्हणून आई वडील आणत होते आणि आई वडिलांनी पाणी मागितलं म्हणून तो घेऊन पाणी आणला. शोधत शोधत तिथंच आला जिथं दशरथ राजा लपून बसलाय तिथं आला आणि आपल्या जवळ असलेली झारी त्या पाण्यामध्ये बुडवली. नाथ महाराज वर्णन करतात पाण्यात झारी बुडवली.
आणि पाण्यात झारी बुडवल्यानंतर पाणी ज्यावेळी झारीत जात होतं बघा, पाणी ज्यावेळी झारीत जातं, घागरीत जातं, त्यावेळी पाणी गपचीप जात नाही, मधली हवा बाहेर काढतं मग जातं. आणि ती मधली हवा बाहेर येणं आणि बाहेरचं पाणी मध्ये जाणं उगीच घडत नाही, गुडगुड 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 असा आवाज. आणि तसाच आवाज शाबास, तसा आवाज झारीत पाणी गेलं गुडगुड 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 असा आवाज आल्याबरोबर दशरथ राजाला ते दिसलं नाही काही, पण तो शब्द वेगळी होता. कुठून आवाजाला तिथं भेदन करण्याची कला त्यांच्याकडे निपुणता होती आणि बरोबर बाण मारला. ही प्रभू राम जन्माला यायच्या आधीची गोष्ट आहे. तर नाथ महाराज लिहितात, तेव्हा बी दशरथ राजानं बाण सोडला तर दशरथ राजाच्या भक्त्यातून निघालेला बाण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा आवाज करत जात होता. हे नाथ महाराज लिहितात. बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठिला जळ सन्निधी, दशरथ केवळ शब्दवेदी बाण वेगी बिंदिला. लागता दशरथाचा बाण काय बोलिला श्रावण, कोण सभाग्याचा बाण राम स्मरत आलाचे विठाला 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 विठाला. अहो, त्या दशरथ राजाला आपल्या पोटी देव जन्माला येणार तर त्याची एवढी परीक्षा नाही, अजून खूप परीक्षा घेतल्या. ते पुत्रकामेष्टी नावाचं यज्ञ करायचं म्हणत, वशिष्ठ महाराज म्हणले पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं. पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी काय लागतं तर म्हणजे आधी पहिलं महाराज चांगला लागते. तुम्हाला जमत नाही का महाराज? कुणाला विचारलं? वशिष्ठ महाराजाला. वशिष्ठ महाराज कसे होते? अहो, सूर्याला थांब म्हणलं तर थांबत होता सूर्य, एवढी शक्ती होती त्यांची. एकाची शाटी तपिनली, ज्ञानोबा लिहितात, एकाची शाटी तपिनली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, एके पाशान वावणी उतरली समुद्री कटके. एवढा ज्यांचा अधिकार त्या वशिष्ठ महाराजांना, त्यांना विचारलं की तुम्हाला जमत नाही का यज्ञ करायचा? त्यांनी म्हणजे मला जमत नाही. मग त्या श्रृंगी ऋषीला आणावं, त्याला शिकवले. ती श्रृंगी कोणालाच येत नव्हता. दशरथ राजाचा दोस्त होता इंद्रदेव. त्या दोघांची लई दोस्ती होती. त्याचा एक वेगळाच किस्सा आहे बघा, आता कशाला सांगू. विठाला 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 दशरथ राजानं निरोप पाठवला इंद्रदेवाला की काय बी करा, पण त्या श्रृंगी महाराजाला आणायचं करा. ती म्हणले ते माझ्यावर सोपवा. तर हे लई मोठं काम त्याचं त्याचं येत इंद्रदेवाचं. कोणचं? असुराबरोबर युद्ध होताना शनी युद्धात जिंकलं होतं. लई मोठा किस्सा आहे ती. आणि ती काही निघाल्यावर म्हणजे कुठं चालला तुम्ही? कुठं चालला मालक? अहो किती बहादर माणूस. त्याला 3 बायका. एक अशी होती शुद्ध सत्वगुणी, तिचं नाव कौशल्या. दुसरी अशी होती अतिशय विनम्र, तिचं नाव सुमित्रा. आणि तिसरी अशी होती, ती पराक्रमी बी होती, हुशार बी होती, चतुर बी होती. आणि प्रसंग जाणल्यानंतर जिथं जे करायची वेळ पडेल ते करणारी होती, हजर जबाबी होती. आणि ह्याच्यावर ती सुंदर होती सगळ्यात. कोण? कैकेयी. आणि अजून एक सांगू का तिच्यावर, लई हट्टी होती. सगळ्यात हट्टी कोण होती? कैकेयी. ती म्हणली ही निघाले इंद्रदेवाचा निरोप आला, पण निघाले तर तिने सांगितलं कुठं चालला? नाही तर तुला पुन्हा सांगतो, मला लई गडबड आहे, मला जाऊ. तसं नाही म्हणली, मला यायचंय. अगं पण मला लई काम आहे, आले तुझं. नाही ते काही सांग, मला यायचंय. ती म्हणले मी काही लग्नाला चाललो नाही. मी कशाला चाललोय? युद्धाला चाललोय. तिनं म्हणली युद्धाला बी चाललो तर मला यायचंय. आणि तिनं मालकाची परवानगी न घेता रथात बसली. ज्या रथामध्ये सगळी शस्त्रास्त्र दारू गोळा जमा करून घेऊन चालले होते. ती स्वर्गात गेले, युद्ध केले. युद्धामध्ये दशरथ राजानं सगळ्याला जिंकलं, पण एक बहादर असला होता राक्षस, त्यानं दशरथ राजाच्या रथाचा आकस तोडून टाकला. म्हणजे मधातून तोडला नाही, कोणी पैसे तोडला. आणि तोडल्याबरोबर काही महाग बसली होती. हिनं बघितला आणि बघितल्यावर तिच्या लक्षात आलं
भिली नाही, शूरवीराची बायको होती ती. घाली नाही ते. बाण आला आणि वाज आला म्हणून ती नाही घाबरली. आणि त्या आखाला मारल्याबरोबर ते कुणीपासून आख उडून गेलो तिने वरून वाकली आणि तिथं हातानं धरली. आणि दशरथ राजाचं युद्ध चालू आणि त्याने युद्ध जिंकलं तिकडं. आणि जिंकल्यानंतर मग आरोळी फुगली दशरथ राजानं मागे वळून बघतो तर कैकेयीनं हात धरलाय. सगळा हात रक्तबंबाळ. मग तिनं म्हणलं दशरथ राजा प्रसन्न झाला. काय मागायची ती माग. तिनं म्हणली मालक तुमच्यासारखा नवरा मिळाला आता काय मागायचं राहिले. या मृत्यू लोकात स्वर्गाला जायचं असलं तर आधी मरावं लागतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? लक्ष आहे का तुमचं माझ्याकडे? इथं जर मरायचं स्वर्गाला जायचं असं तर आधी काय करावं लागतंय? मरावं लागतंय. आणि ती म्हणली मी जिवंत असताना मला स्वर्गाला यायचं म्हणलं तर तुम्ही आणलं आणि ह्याच्यापेक्षा दुसरं काय मागावं अजून? मला नाही मागायचं काही. परत दशरथ राजा म्हणला मागच मी तुला दिल्याशिवाय राहणारच नाही. त्याचं राजाचं लई तिनं जशी येताना हात धरला होता कधी मला यायचंय म्हणून, तसं दशरथ राजानं बी आता हात धरला मला द्यायचंय. तुला द्यायचंय काय मागायची ती मग तिनं द्यायचंय ना मला नगर. दशरथ राजा मला एक नाही 2 वर द्यायचं. आता तर घेणं झाल्यावर माणसाने लय जोर पोहोचत आहे. नग बक्कल झालं एवढं मग तर पाकिट फुटजितो. पार पाकिटाचं पोट फुटजितो. महाराजांना नग म्हणावं फक्त नगच म्हणायला उशीर आहे. तसं झालं तिथं. दशरथ राजा म्हणू लागला घे आणि ही म्हणते ना ग. दशरथ राजा म्हणला 2 वर देतो. ती बी हुशार होती. तिनं म्हणली तुम्हाला द्यायचे तर द्या तर जेव्हा लागेल तेव्हा घेते. विठाला 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 जाऊ द्या. मी कशासाठी बोलत होतो तर दशरथ राजाची सुद्धा परीक्षा बघणारा हा देव आहे. दशरथ राजाची म्हणजे ज्याचा बाप म्हणून स्वीकारायचा त्याची परीक्षा घेतो. वसुदेवाची किती परीक्षा घेतली. जेलमध्ये घातलं. देवाची इच्छा नसती तर त्यांना जेलमध्ये जायची वेळ आली असते. खरं सांगा आपण कीर्तनात आहे. आपला देवावर आपली एवढी श्रद्धा आहे. देवावर आपली एवढी भावना आहे का नाही. देवासाठी आपण एवढा गाजावाजा आरडाओरडा करतो. मी तुमच्या पुढे एक मुद्दा ठेवतो. जर देवाला वाटलं असतं की माझा बाप जेलमध्ये नाही गेला पाहिजे असं जर वाटलं असतं तर त्याला जेलमध्ये जायची पाळी आली असती का? नाही. पण त्याच्या पोटी जन्माला येतं तर त्याला आधी जेलमध्ये घातलं म्हणजे त्याची परीक्षा घेतो. विठाला मला मुद्दा एवढाच आहे की देव ज्याला जवळ करायचं त्याची परीक्षा घेतो. एक दुसरं एक असं आहे की त्याचे असा एक वर्ग आहे की त्याला जर जवळ करायचं असलं तर त्याचं अंतकरण जर लोण्यासारखं भक्तीनं मऊ असलं तर त्याचा लगेच स्वीकार करतो. नाथांचं एक प्रमाण आहे मी तुमच्या पुढे ठेवतो. येतं भक्ती एकी मी जाणे. मी फक्त भक्ती ओळखतो बाकी ओळखत नाही. कोण्या वंशात जन्माला आला ती बघत नाही. श्रीमंत आहे का गरीब आहे ते बघत नाही. तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे ते बघत नाही. तो तपस्वी आहे किंवा सामान्य हेही बघत नाही. मी बाकीचं काहीच बघत नाही. येत भक्ती एकी मी जाणे ते तर साना थोर नमणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजाला विचारलं असावं की महाराज तुम्ही जर हा नियम सांगता तर भगवंताच्या प्राप्तीसाठी जी आचारसंहिता सांगितली त्या आचारसंहितेला बाधा आणणारा हा नियम आहे तुम्ही सांगता तो. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी वंदनीय असला पाहिजे. बरोबर आहे. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी पूजनीय असला पाहिजे. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी पुण्यवान असला पाहिजे. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी विहित कर्म करणारा पाहिजे. चुकीचं करणारा नसला पाहिजे. त्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. अर्जुनानं देवाच्याच पुढे प्रश्न मांडलेला आहे की मी जर ह्या लोकांनी मारलं तर मला पाप लागेल आणि तू पापाजवळ राहतोस का पुण्यवानाजवळ राहतोस देवा खरं सांग.
ही अर्जुनानं भगवंताला पहिल्या अध्यायात विचारलेला प्रश्न आहे. वध करून गोत्रजाचा वसवटा होऊन दोषाचा मज जोडलाशी तू हातीचा परवता होशी विठाला 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 पूजनीय कोण असतात जे पुण्यवान आहेत ते, वंदनीय कोण असतात जे पुण्यवान आहेत ते, जे चांगल्या घराने जन्माला आलेले आहेत ते, ज्यांचा जन्म चांगला आहे ते. पण तुकाराम महाराजांनी या सगळ्या बाबी एकाच अटीमध्ये सगळ्याच बाबी खोडून टाकल्या. ते म्हणाले की देवानं एकदा स्वीकार केला की मग तो पुण्यवान असला काय, पापी असला काय, चांगल्या घराण्यात जन्माला आलेला असला काय, एखाद्या निंदनीय घरात जन्माला आलेला असला काय, कुणी बी असला तर त्याचा देवानं स्वीकार केला की तो लगेच आपण देव त्याला सगळ्या गोष्टी माफ करतो. अभंगाच्या पहिल्या